नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, पीएमजी मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि चवदार असा तिखट शिरा, म्हणजे महाराष्ट्राचा पारंपरिक सांजा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आपण कढई गरम करून घेऊया। कढई गरम झाला आहे, अर्धा चमच तेल टाकूया। तेल गरम होऊ देऊया। तूप पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता। मी तेल टाकले आहे। एक वाटी रवा टाकूया। रवा सुलो गॅसवर हलका गुलाबी आणि खमंग भाजून घेऊया। रव्याला आपण सारखं सारखं फिरवत राहूया, म्हणजे आपला रवा करपणार नाही। आपल्या रव्याचा कलर गुलाबी होत आहे। आपला रवा खमंग भाजला आहे। बाउल मध्ये काढूया। एक चमच तेल टाकूया। तेल गरम होऊ देऊया। तेल गरम झालं आहे। एक चमच मोहरी टाकूया। आपले मोहरी तडतडत आहेत। एक चमच जिरा टाकूया। आपण हिंग पण टाकू शकता। आपले मोहरी जिरे छान तळले आहेत। थोडस कढीपत्ता टाकूया। 5 हिरवी मिरची कट करून घेतली आहे, फोडणीमध्ये टाकूया। मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिरचीला छान परतून घेऊया। मिरची छान फ्राय झाली आहे। शेंगदाणे अर्धी वाटी टाकूया। शेंगदाण्याला छान फिरवून घेऊया। आपले शेंगदाणे छान फ्राय झाले आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतलेला फोडणीमध्ये टाकूया। कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा छान मऊ झाला आहे। एक टमाटा बारीक कट करून घेतलेला फोडणीमध्ये टाकूया। टमाटा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। ज्या वाटीनं रवा घेतले आहे त्या वाटीनं 2.5 वाटी पाणी गरम करून घेतले आहे। आपला टमाटा छान फ्राय झाला आहे। पाणी गरम करून घेतलेलं टाकूया। तिखट उपमा बनवायसाठी गरम पाणी टाकल्याने आपला उपमा चांगला फुलतो। फोडणी केल्या पाण्याला छान एक उकळी येऊ देऊया। छान उकळी आली आहे। अर्धा चमच मीठ टाकूया। मीठ आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता। फोडणी दिल्या पाण्याला छान उकळी आली आहे। आपण गॅस स्लो करूया, म्हणजे रवा टाकते वेळेस आपल्या अंगावर उडणार नाही। भाजलेला रवा हळूहळू टाकत आपण फिरवत राहूया। फिरवत फिरवत रवा टाकल्यास आपल्या रव्याचे गाठी बांधणार नाहीत। एक 4 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया। गॅस स्लो करूया। 4 मिनिटं झाले आहेत। आपला तिखट उपमा कसा झाला बघूया। वाह, किती छान स्वाद येत आहे। किती छान फुलला आहे आपला तिखट उपमा। थोडीशी कोथिंबीर टाकूया। याला फिरवूया। थोडस लिंबू टाकूया। लिंबू टाकल्याने आपला तिखट उपमा पौष्टिक बनतो। याला व्यवस्थित फिरून घेऊया। लोखंडाच्या कढईमध्ये तिखट उपमा बनवल्यावर लगेच दुसऱ्या भांड्यात काढायचं असते, कारण की आपला तिखट उपमा चव बदली होतो व काळा पडतो। आपला उपमा लगेच दुसऱ्या भांड्यात काढूया। आपला गरमागरम तिखट उपमा तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद। पुढच्या रेसिपीला भेटूया। बाय बाय।